या ठिकाणी संघटन सृजन कार्यक्रमाच्या अंतर्गत आज आपल्यामध्ये आदरणीय आमदार हरियाणाचे आफताब अहमद साहेब इथे आलेले आहेत. प्रदेशचे मुख्य कोऑर्डिनेटर म्हणून या ठिकाणी आमदार जगताप साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मग विशाल दादा सिद्दीकी इथे आहेत. गुरुंगले साहेब या ठिकाणी आहेत. खडसे खाडे संजय दादा खाडे या ठिकाणी आहेत. इथे प्रदेश काँग्रेसचे आणि अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष, आजी माजी आमदार, आजी माजी पालकमंत्री या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहेत. विरोधी पक्ष नेता महानगरपालिकेचे तेही इथे उपस्थित आहेत. आणि संघटन सृजन हा एक कार्यक्रम आहे जो आदरणीय राहुलजींनी 2024 मध्ये इयर ऑफ द संघटन असं टायटल देऊन त्याच्यामध्ये सगळ्या राज्यांमध्ये ऑब्झर्वर्स जाऊन रूबरू होतात. म्हणजे ही जी ऑब्झर्वर मंडळी आलेली आहेत ही राहुलजींचे कान नाक डोळे या ठिकाणी आलेले आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि आदरणीय आफ्ताब अहमद साहब, आपसे गुजारिश है कि आप अपनी प्रेस कॉन्फ्रेंस यहाँ पे शुरू करें. कांग्रेस संगठन सर्जन के अभियान का 7वां चरण जो है महाराष्ट्र में शुरू हुआ है और हम अमरावती ग्रामीण और अमरावती सिटी के जिला अध्यक्ष के लिए भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने हमारे पर्यवेक्षक महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के साथियों सहित यहाँ अखिल भारतीय कांग्रेस कमेटी ने ये जिम्मेदारी दी है. और हम अमरावती सिटी में भी, अमरावती ग्रामीण में भी और सभी असेंबलीज में, सभी विधान ब्लॉक्स में जाके कांग्रेस के कार्यकर्ताओं से, कांग्रेस के पदाधिकारियों से, कांग्रेस के नेताओं से और सबसे परामर्श करके, बैठक करके और उनसे मिलके कांग्रेस को किस तरीके से ऊर्जावान और किस तरीके से जो हमारे कांग्रेस के संगठन को मजबूत कर सकते हैं उसके लिए विचार विमर्श किया जाएगा. उससे उनसे मशवरा किया जाएगा जिससे कि हम आने वाले दिनों में जिला अमरावती के ग्रामीण और शहरी के लिए जिला अध्यक्ष का चयन जो है पार्टी को सिफारिश कर सकें. और उसी सिलसिले में आज अमरावती सिटी के जो बैठक थी, जनरल बॉडी की बैठक थी जिसमें बहुत सारे सैकड़ों की संख्या में कार्यकर्ताओं ने किया था. आज वो बैठक ली चुकी है. अभी दोपहर बाद अमरावती ग्रामीण की बैठक जो है वो जनरल बॉडी की ली जाएगी जिसमें मेरे सभी पर्यवेक्षक साथी हम उसमें लेंगे. और यही प्रयास रहेगा कि आने वाले दिनों में 14, 15, 16, 17 अप्रैल को हम हर विधानसभा ब्लॉक में जाके और कांग्रेस पार्टी के निष्ठावान और जो प्रतिभावान हैं उनसे आवेदन लेंगे, उनसे मशवरा लेंगे और जो कांग्रेस के लिए काम करेंगे उनके को जो है हम मुलाकात भी करेंगे और किस तरीके से कांग्रेस को संगठन को मजबूत किया जा सके और जो चुनौती आज के दिन कांग्रेस के सामने है उनसे किस तरीके से बेहतर तरीके से संगठनात्मक तरीके से हम उससे पार्टी को मजबूत कर सके उसके लिए किया जाएगा. आज इसी उसमें हम एक जो जिला अध्यक्ष का आवेदन जो पत्र है वो भी आपके माध्यम से आपल्या सगळ्यांचं काँग्रेसच्या या वास्तूमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आमचे AICCचे ज्यांच्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे संघटन सृजन या अभियानाची, त्यांचे सन्माननीय प्रमुख आफ्ताब अहमद साहब जवळजवळ तिसऱ्या वेळेला ते हरियाणाच्या त्या ठिकाणी याच्यामध्ये विधानसभेमध्ये नेतृत्व करतात आणि एक अतिशय जबाबदार व्यक्ती, एक अतिशय
संघटनाच्या बाबतीमध्ये प्रचंड अनुभव असलेली व्यक्ती ही महाराष्ट्रासाठी राहुल गांधीजी आणि खारगेजी यांनी दिलेलं आहे. मी त्यांचं आमच्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे. योगायोग असा आहे की हे 7वं चरण आहे. जसं त्यांनी म्हटलं की हे 7वं चरण आहे. 5व्या चरणमध्ये मी स्वतः आणखीन यशोमती ताई आम्ही दोघेही मध्य प्रदेशचे प्रमुख होतो आणि आम्ही ते संघटन सृजन हे काम केलेलं आहे. एक अतिशय महत्वाचं संघटनात्मक जोडणी करण्यासाठी एक महत्वाचं अभियान राहुल गांधींच्या कल्पनेतून, खारगे साहेबांच्या कल्पनेतून, संकल्पनेतून हे साकार होत आहे. आणि जसं आमच्या प्रमुखांनी आपल्याला हे की आम्ही अशा पद्धतीचं ज्याला कोणाला जिल्हाध्यक्ष व्हायचं आहे, शहराचा असेल, रुरलचा असेल, त्यांना हा फॉर्म त्यांना मिळेल, त्यांनी तो भरून पाठवायचा. साधारणतः आजच्या बैठका ह्या जनरल बैठका घेतल्या गेल्या. सकाळी शहराची झाली, दुपारी आता याची आहे ग्रामीण भागातली आहे. आणि आमचा प्रयत्न असा आहे की त्याची पहिली जाणीव करून देणं आणि 14, 15, 16, 17 हे 4 दिवस सातत्याने स्वतः आफताबभाई इकडे येतील, आम्ही सगळे बरोबर असू आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्व तालुका विशेषतः विधानसभा याच्यामध्ये जाण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. आणि तिथल्या युथ काँग्रेस असेल, महिला काँग्रेस असेल, NSUI असेल, ह्या आमच्या ज्या फ्रंटल आहेत, त्या व्यतिरिक्त सामाजिक संघटना असतील. हे गरजेचं नाही फक्त काँग्रेसच्याच संघटना, तर काही सामाजिक संघटना असतील